ये हमारी पक्की बात है, हम तुम्हारे साथ हैं। ये हमारी पक्की शांतिगिरी बाबा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नासिक का खासदार कैसा हो, शांतिगिरी बाबा कैसा हो। नासिक का खासदार कैसा हो, शांतिगिरी बाबा कैसा हो। नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आज जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी वारसदार असलेले 1008 महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज हे नामनिर्देशन अर्ज आज दाखल करणार आहेत। आपण आता आहोत गोदाघाट या ठिकाणी जय बाबाजी भक्त परिवार जो आहे तो मोठ्या संख्येने जमा होत आहेत आणि आज जो आहे महाराजांचा अर्ज या इथे भरला जाणार आहेत। भगवे कपडे असेल, भगवे ध्वज असतील, शांतिगिरी महाराजांचा जो काही संदेश असेल तो संदेश देत या ठिकाणी हजारो जे आहेत हे जय बाबाजी परिवारातील सदस्य या ठिकाणी जमा होत आहेत आणि या ठिकाणाहून आता थोड्याच वेळात भव्य अशी रॅली देखील निघणार आहेत। आपल्या सोबत या भक्त परिवारातील काही सदस्य आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा काय सांगणार, आजचा हा रॅलीचा रूट कसा असेल आणि काय तयारी आहे? मुख्यत्वे आज या ठिकाणी जगद्गुरु जगदवंदनीय जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज लोकसभा 2024च्या रणांगणात उतरलेले आहेत आणि त्याची भव्य अशी जय्यत तयारी पण देखील झालेली आहे। आणि आज त्याचा नाम निर्देश फॉर्म आज आम्हाला या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला भरायचा आहे। त्या योगाने आम्ही या ठिकाणी या गोदाकाठावर एकत्रित येतोय। हजारोंच्या संख्येने आज या ठिकाणी हे सर्व भक्त परिवार असो, आमचा मतदार असो, हे सर्व एकत्रित येऊन आज आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी बाबाजींचे अस्तित्व काय आहे हे दाखवून देण्यासाठी आज खऱ्या अर्थानं या भव्य रॅलीमध्ये आम्ही सगळे सम्मिलित होत आहेत। आज या ठिकाणी गोदाकाठावरून निघाल्यानंतर आम्ही या कपालेश्वर मार्गे मालेगाव स्टँड, त्याच्यानंतर रविवार कारंजा, त्याच्या MG रोड वगैरे मेन रोड आणि करीत आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी साधारणतः 10 ते 1च्या या दरम्यान आम्ही वेळ घेतलेला आहे आणि त्या वेळेमध्ये हे नामांकन आज या ठिकाणी भरणार आहोत। आणि उद्देश आज आहे की या महाराष्ट्रात नव्हे या भारतामध्ये खऱ्या अर्थाने आज चांगल्या माणसांची गरज आहे, म्हणून आज आम्ही या सर्व भक्त परिवाराने एकत्रित येऊन एकच निर्णय घेतला आहे की या ठिकाणी आज कोण निवडून यावं तर फक्त आणि फक्त शांतिगिरीजी महाराज यांनाच आपण या ठिकाणी निवडून देऊन आज एक नवीन इतिहास या ठिकाणी आपल्याला घडवायचा आहे। राजकारणातली आजची शांतिगिरी महाराजांची एंट्री नेमकं काय संदेश देणार आहे? काय अहो, राजकारण हे शुद्ध राजकारण करण्याचा हा एक ठाम महाराजांचा हेतू आहे। कारण हे जरा राजकारणाकडे बघितल्याचा जर दृष्टिकोन जर बघितला तर क्लुषित वातावरण नको त्या लोकांची ही या ठिकाणी मक्तेदारी झालेली ती आपल्याला ही या ठिकाणी साधू संतांच्या नात्याने मोडून काढायची आहे। म्हणून आम्ही या संतांना या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि यापूर्वी आम्ही इतरांसाठी खूप काही केलं, आता फक्त केवळ करायचं असेल तर या बाबांसाठी करायचं आहे। आणि आम्ही मागच्या फेरीमध्ये आम्ही सांगितलंय की आम्ही समाजाला सुद्धा पूर्ण देशाला आम्ही एक निर्देश दिला आहे की 100% मतदान आपण करण्यासाठी सर्वांनी बाहेर या आणि चांगल्या लोकांना निवडून देण्याचा हा संकल्प पूर्ण करा। राजकारणाचे शुद्धीकरण करण्याच्या हेतूने महाराज शांतिगिरी यांची ही आजची जी आहे या लोकसभा निवडणुकीतील उडी आहे आणि यापुढे राजकारणाचे शुद्धीकरण करायचं आहे। जे काही जुने लोक आहेत त्यांची मक्तेदारी मोडत काढत एक वेगळा साधू संतांच्या माध्यमातून या देशाला या राष्ट्राला संदेश द्यायचा आहे। म्हणूनच आज शांतिगिरी महाराज हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। संदीप जेजुरकर, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।